शुभेच्छा देऊ इच्छितो. आम्ही आमच्या जीवनामध्ये जगत असताना किती गोष्टींची खबरदारी घेतली, किती चांगलं जीवन जगण्यासाठी प्रयत्न करत असताना पुष्कळ काबाड कष्ट केले आणि पैसा मिळवला, चांगलं निरोगी राहण्याचा प्रयत्न केला, कुटुंबाला आणि त्याचप्रकारे आमच्या मित्रपरिवाराला संगती घेऊन राहण्याचा आम्ही प्रयत्न केला आणि एक चांगलं यशस्वी करिअर जरी आम्ही साधण्याचा प्रयत्न केला, तरी कधी-कधी आमच्या जीवनामध्ये अनेक अशा गोष्टी घडतात की ज्याच्यामुळे आमचं जीवन उद्ध्वस्त होण्याची शक्यता असते आणि त्या गोष्टींमध्ये दुःख आहे. दुःख आमच्या प्रत्येकाच्या जीवनाचा एक अविभाज्य घटक आहे. कदाचित ते आमचं वय होण्यापासून तर मृत्यू होण्यापर्यंत किंवा एखादा व्यक्ती आम्हाला धोका देतो आणि निराश करतो त्याचं सुद्धा असण्याची शक्यता आहे. जेव्हा आम्ही शारीरिक दुःखाविषयी विचार करतो तेव्हा शारीरिक दुःख आमचं वय झाल्यामुळे होऊ शकतं, आमच्या शरीरामध्ये एखाद्या प्रकारचा बिघाड वयामुळे झालेला असेल त्यामुळे होऊ शकतं किंवा एखादी दुखापत जर आम्हाला झालेली असेल तरी आम्हाला शारीरिक दुःख होण्याची शक्यता असते. भावनिकरित्या जसं मी विचार करतो तर भावनिकरित्या सुद्धा आम्ही दुःखी होण्याची शक्यता असते की ज्यावेळेस एखादा व्यक्ती आमचा विश्वासघात करतो, त्याच प्रकारे एखाद्या दुःखातून आम्ही जात असतो, आम्ही एकटे पडलो असू किंवा एक प्रकारची कमतरतेची भावना जर आमच्या जीवनामध्ये असेल त्यावेळेस सुद्धा आम्ही भावनिकरित्या दुःखी होण्याची शक्यता असते. आणि मग मी ज्या दुःखाविषयी विचार करतो त्यावेळेस दुःख आमच्या जीवनामध्ये येण्याचं कारण कदाचित ते होऊ शकतं की आम्ही आमच्या जीवनामध्ये जगत असताना एक चुकीचं जीवन आम्ही जर जगत असू तर त्या जीवनातून आम्ही जगत असताना ते दुःख आमच्या जीवनामध्ये येतं यासाठी की आम्ही सुधारणूक करून घ्यावं आणि आम्ही त्याच्यातून शिकावं. त्याचं उत्तम उदाहरण पवित्र शास्त्रामध्ये योना आहे. योना सुद्धा एक जीवन जगत असताना चुकीचं जीवन तो जगत होता आणि त्यामुळं त्याला त्या वादळाला सामोरं जावं लागलं. एवढंच कळण्यात तर त्या माशाच्या पोटामध्ये सुद्धा त्याला राहावं लागलं. दुसरं प्रकारचं दुःख आमच्या जीवनामध्ये येऊ शकतं की ज्यावेळेस आम्ही भूतकाळामध्ये कदाचित चुकीच्या गोष्टी केल्या नसतील पण भविष्य काळामध्ये चूक करू नये म्हणून एखादं दुःख आमच्या जीवनामध्ये येऊ शकतं. त्याचं उत्तम उदाहरण योसेफ आहे. योसेफच्या जीवनामध्ये सुद्धा आम्ही पाहतो की त्याला एक गुलाम म्हणून विकण्यात आलं होतं यासाठी की भविष्य काळातली जी दुःख आहे त्याच्यापासून त्यांनी दूर राहावं. तिसरी गोष्ट आम्ही पाहतो की कदाचित दुःख आमच्या जीवनामध्ये काय आम्ही आमच्या जीवनामध्ये कोणत्या कारणासाठी येत नसेल तर फक्त आम्ही ख्रिस्तावरती प्रीती करावी आणि त्याच प्रकारे त्याने जी मोकळीकता आणि त्याच प्रकारची शांती आम्हाला प्रत्येकाला दिलेली आहे त्याचा अनुभव आम्ही प्रत्येकाने वैयक्तिकरित्या घ्यावा यासाठी कदाचित दुःख आमच्या जीवनामध्ये येण्याची शक्यता आहे. आम्हाला पुष्कळच वाटतं की चांगल्या लोकांच्या जीवनामध्ये दुःख येत नाही, पण मला सांगू द्या बेस्ट पीपल हॅव टेरेबल लाईफ्स. म्हणजे चांगले लोक जीवन जगत असताना सुद्धा अशा भयंकर प्रकारच्या गोष्टी त्यांच्या जीवनामध्ये घडण्याची शक्यता आहे. आणि त्याचं उत्तम उदाहरण पवित्र शास्त्रामध्ये आहे इयोब. इयोबाविषयी जसं मी विचार करतो तसं एक चांगलं जीवन जगत असताना देखील त्याच्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या दुःखांना त्यांना सामोरं जावं लागलं. आणि दुसरं उदाहरण प्रभू येशू ख्रिस्ताचं आहे. प्रभू येशू ख्रिस्त सुद्धा निर्दोष निष्कलंक त्यांच्यामध्ये कोणत्या प्रकारचं पाप नसताना देखील अशा प्रकारचं दुःखातून त्याला जावं लागलं. पण मला सांगू द्या त्या दुःखातून आमच्या प्रत्येकाचं तारण झालेलं आहे. आम्ही जेव्हा पवित्र शास्त्र वाचतो तसं मला पाहायला मिळतं की ते दुःख आमच्या जीवनामध्ये येतं त्याचं मुख्य कारण काय आहे किंवा दुःख आमच्या जीवनामध्ये येण्यामागचं कारण काय असेल तर याकोबाचं पत्र याचा पहिला अध्याय आणि दुसरं तिसरं आणि चौथं वचन आपण वाचूया. माझ्या बंधूंनो, नाना प्रकारच्या परीक्षांना तुम्ही तुम्हाला तोंड द्यावे लागते तेव्हा तुम्ही आनंदच माना. तुम्हाला ठाऊक आहे की तुमच्या विश्वासाच्या परीक्षेने धीर उत्पन्न होतो आणि धीराला आपले कार्य पूर्ण करू द्या यासाठी की तुम्ही कशातही उणे न होता तुम्हाला अखंड परिपूर्णता प्राप्त व्हावी. म्हणजे आम्ही जास्त ख्रिस्ती विश्वासाने नात्याने जगतो त्यास आम्हाला पुष्कळ असं वाटतं की आम्हाला कोणत्या प्रकारचं दुःख होणार नाही अशा प्रकारची आशा आम्ही धरतो की आम्ही जीवन जगत असताना आम्हाला दुःखांना सामोरे जावं लागणार नाही. पण मला सांगू द्या दुःख आमच्या प्रत्येक जीवनामध्ये एक प्रकारचा घटक आहे किंवा या दुःखातून आम्हाला प्रत्येकाला जावं लागतं. आणि जसं पाहतो या ठिकाणी तो म्हणतो ना की जे बाहेरील दुःख किंवा जे दुःख यातनं आम्ही तोंड देत असतो किंवा मोहानं आम्ही तोंड देत असतो ते सैतान आमच्या जीवनामध्ये मुद्दामून आणतो यासाठी की आम्ही पापामध्ये पडावं आणि त्याच प्रकारे देवापासून आम्ही दूर असं जीवन प्रत्येकाने जगावं. पण मला सांगू द्या की हे सर्व दुःख जे आहे ते देवाच्या हातामध्ये आहे आणि त्या सर्व गोष्टीतून आम्ही जात असताना देव आम्हाला त्याच्या कृपेने भरत असतो, त्याची कृपा आम्हाला प्रत्येकाला देत असतो. ज्या प्रकारे एखादं सोन्याचं दागिना त्या अग्नीच्या भट्टीतून जातो त्याच तो अग्नीच्या भट्टीतून गेल्यानंतर तो शुद्ध होतो. सोनं जसं अग्नीतून गेल्यानंतर शुद्ध होतं त्याच प्रकारे तो आम्हा प्रत्येकाला शुद्ध करण्याचा प्रयत्न करत असतो. आणि म्हणजे असं मी या परीक्षेविषयी विचार करतो तिथे असं म्हणलेले बंधुजनो, नाना प्रकारच्या परीक्षेतून तुम्ही जात असताना ह्याचाच अर्थ असा आहे की आम्ही आमच्या जीवनामध्ये जगत असताना वेगवेगळ्या प्रकारच्या परीक्षांना आम्ही प्रत्येकजण तोंड देत असतो. प्रत्येकाच्या परीक्षा सारख्या नसतात. मला माहिती आहे की व्हॉट्सअपवर एक मेसेज सुद्धा आला होता की आमच्या जीवनामध्ये जे पेपर असतात त्याचे जे उत्तर आहेत ते सारखेच नसतात किंवा कारण का आमचा पेपर जो आहे तो वेगळा असतो.
त्याचप्रकारे आमच्या प्रत्येक जीवनामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या परीक्षेतून आम्ही जातो आणि त्या वेगवेगळ्या परीक्षेतून जात असताना देव आमच्या जीवनामध्ये काम करत असतो. आणि मग त्याचं वचन सांगतं की यास्तव तुम्ही जी देवाने दिलेली शस्त्र सामुग्री आहे ती तुम्ही धारण करा, कारण का तुम्हाला कुठून परीक्षा येतील हे तुम्हाला सांगता येत नाही. आम्ही पाहतो की जसं एक चांगलं जीवन आम्ही जगत असताना की ते परीक्षा आम्ही काय केल्यामुळे होऊ शकतात असं नाही, किंवा आम्ही त्या गोष्टी आमच्या जीवनामध्ये घडतात असं नाही, तर आम्ही त्याच्यामध्ये पडण्याची शक्यता असते. पण ज्यावेळेस आम्ही या सर्व संकटातून जातो, परीक्षेतून जात असतो, त्यावेळेस देव त्याची कृपा आम्हा प्रत्येकाला पुरवत असतो. आणि एक अशी कृपा आहे की त्याच्यामुळे आम्हाला पाहायला मिळतं की त्याच्याद्वारे आम्हाला आनंद प्राप्त होतो. आणि याकोबाचं पत्र जसं पहिला अध्याय 2 वचन आम्ही वाचतो, त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं की तो म्हणतो की तुम्ही आनंदच माना. याचा अर्थ असा आहे की जसं आम्ही दुःखातून जातो आणि त्रासातून आम्ही जातो, त्यास आम्ही निराश होऊ नये, आम्ही एका ठिकाणामध्ये पडू नये, किंवा आम्ही शांत बसून राहू नये, आणि आम्ही पाहतो त्या प्रकारे आम्ही स्वतःला उत्तेजित करावं आणि एक चांगल्या प्रकारचं जीवन जगण्याचा आम्ही नेहमी प्रयत्न करावा, कारण की या परीक्षेतून काहीतरी चांगलं आमच्या जीवनामध्ये घडण्याची शक्यता आहे. फिलॉसॉफी आम्हाला सांगतं की ज्यावेळेस अशा प्रकारच्या दुःखातून तुम्ही जाता, यू नीड टू स्टे काम. फिलॉसॉफी इन्स्ट्रक्ट्स मेन टू स्टे काम इन ट्रबल्स. पण मला सांगते पवित्र शास्त्रामध्ये सांगतं यू नीड टू स्टे जॉयफुल. ख्रिश्चॅनिटी आम्हाला शिकवतं की तुम्ही दुःखातून जात असताना आनंद करा. त्याचं कारण काय माहिती का? हे दुःख तुमच्या जीवनामध्ये यासाठी आलं नाही की देव तुमच्यावरती रागावलेलं आहे, तर देव तुमच्यावरती प्रीती करतो म्हणून तुम्ही या सर्व दुःखातून सामोरे जात असता. आणि आम्हाला माहिती आहे की ख्रिस्त आमचा मस्तक आहे आणि त्याला स्वीकारल्या कारणाने त्याने आम्हाला दत्तक घेतल्या कारणाने या सर्व गोष्टीतून आम्हाला जावं लागतं. आणि हे दुःख कदाचित आम्ही नीतिमान असल्या कारणाने किंवा देवाच्या राज्यामध्ये आमचा प्रवेश झाल्या कारणाने सुद्धा आमच्या जीवनामध्ये असं दुःख येण्याची शक्यता आहे. पुढे मी पाहतो की ज्यास आम्ही अशा प्रकारच्या दुःखातून जातो, त्यास देवाचं वचन त्या ठिकाणी मला सांगतं की तुम्ही विश्वास ठेवणं अतिशय गरजेचं आहे. तुमचा विश्वास ठेवणं, परीक्षेत उतरता त्यास तुम्ही विश्वास ठेवणं अतिशय गरजेचं आहे. मला माहिती आहे की विश्वास आम्ही पुष्कळच म्हणतो की देवावरती माझा विश्वास आहे. परीक्षेतून जातो, त्रासातून जातो, संकटातून जातो, आम्ही म्हणतो आमचा देवावरती विश्वास आहे. पण मला सांगू द्या की जर आम्ही म्हणतो देवावरती आमचा विश्वास आहे, तर कोणतीही परिस्थिती जरी आमच्या जीवनामध्ये आली, संकट जरी आमच्या जीवनामध्ये आले, तर ज्यास आम्ही देवाला धरून ठेवतो त्यावेळेस आम्हाला कळतं की देव आम्ही त्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेलो आहोत. आणि याचा अर्थ आहे की कोणतीही संकट, कोणतीही परीक्षा, कोणतेही त्रास आम्हाला देवापासून दूर ठेवू शकत नाही. आणि देवाने जी आम्ही वचन आमच्या प्रत्येक जीवनामध्ये दिलेली आहे त्याच्यापासून ते आम्हाला दूर ठेवू शकत नाही. आणि मग आम्ही जस परीक्षेत उतरतो त्यावेळेसच आमचा देवावरती किती विश्वास आहे ते आम्ही प्रगट करतो. दुसरी गोष्ट आम्ही पाहतो की जी दुसरी कृपा ज्यास आम्ही संकटातून जातो आम्हाला प्राप्त होते, ती म्हणजे आमच्यामध्ये धीर उत्पन्न होतो. कारण तो म्हणतो तुम्हाला ठाऊक आहे की ज्यावेळेस तुम्ही परीक्षेत होतो त्याच्यातून धीर उत्पन्न होतो, पेशन्स आमच्या जीवनामध्ये येतं. आणि ते पाहतो की त्याच्याद्वारे आम्हाला धीर प्राप्त होतो. आणि ख्रिस्ती विश्वासणाऱ्या नात्याने आम्ही जगत असताना जसं आमच्यामध्ये धीर येतो त्यास आम्ही अधिकरित्या देवामध्ये बळकट होतो आणि देवामध्ये आम्ही वाढत असतो. आणि मग आम्हाला धीराला आमच्या जीवनामध्ये असणं अतिशय गरजेचं आहे. तिथं असं म्हणलेलं आहे धीराला आपलं काम करू द्या. मला सांगू द्या, आम्ही जर या संकटातून परीक्षेतून जात असतो त्यास आम्ही इम्पेशंट नव्हता, अधीर न होता धीर ठेवणं अतिशय गरजेचं आहे. आणि दुसरी गोष्ट आम्ही पॅशनेटली नको काही गोष्टी करता, म्हणजे आम्ही पॅशनमध्ये नको करावं, तर आम्ही पेशन्समध्ये करावं. याचा अर्थ असा आहे की आम्ही वेडे न होता आम्ही धीर धरून या गोष्टी करणं अतिशय गरजेचं आहे. आमच्या अंतःकरणामध्ये धीर असणं अतिशय गरजेचं आहे. पुढं तिथं असं म्हणले धीराला आपलं काम करू द्या. याचा अर्थ असा आहे धीराला काम करण्यासाठी आम्ही वेळ देणं अतिशय गरजेचं आहे. आणि कधी कधी आमच्याकडे वेळच नसतो. आम्हाला सर्वांना असं वाटतं की या संकटातून लगेचच आमची सुटका व्हावी, या परीक्षेतून लगेचच देवाने आम्हाला सोडवावं. पण मला सांगू द्या, त्या परीक्षेतून आम्ही जात असताना आम्ही आमच्या अंतःकरणामध्ये धीर धरणं अतिशय गरजेचं आहे. आणि धीर काय करतं माहिती का? आम्हाला परिपूर्ण करत असतं. आम्हाला माहिती आहे की धीर आम्हाला अशक्त करत नाही. आम्ही धीराला कोणत्या प्रकारे कमकुवत करता कामा नये. धीर धरत असताना आम्ही कमकुवत पडता कामा नये किंवा कोणत्या प्रकारे आम्ही निराश होता कामा नये. तर आम्ही एक गोष्ट करणं गरजेचं आहे की आम्ही त्या धीराला आमचं काम करून देणं अतिशय गरजेचं आहे. आणि म्हणजे धीर देवाने एखादी जर गोष्ट अपॉइंट आमच्या जीवनामध्ये केलेली आहे, तर देवाने जी अपॉइंट केलेली गोष्ट आमच्या जीवनामध्ये आहे त्याला आम्ही सामोरे जात असताना नम्रतेमध्ये आज्ञा पाळण्याच्या द्वारे या गोष्टी करणं आणि सहन करणं अतिशय गरजेचं आहे. आणि सहन करत असताना फक्त आम्ही सहन करता कामा नये, तर आम्ही त्याच्यामध्ये आनंद करावा आणि त्या धीराला आम्ही काम करण्याची संधी द्यावी. मला माहिती आहे की ज्या धीर आपलं काम करतो त्यावेळेस तिथं असं म्हणले तो प्रत्येक ख्रिस्ती विश्वास आणणारा हा परिपूर्ण
होतो, परिपूर्ण होतो. म्हणजे धीर काय करतो माहिती आहे का, आम्हा प्रत्येकाला परिपूर्ण करत असतो. आणि ज्यास आम्ही पाहतो की ज्यास एक दिवशी आमचा शेवट होणार आहे की आम्ही जग सोडून जाणार आहोत, त्यावेळेस स्वर्गामध्ये आम्हाला गौरवी मुकुट प्राप्त होणार आहे. आणि हे सर्व गोष्टी आम्हाला कृपेच्या द्वारे प्राप्त होतात. आणि मग या कृपेची आम्हाला गरज आहे, या धीराची आम्हाला प्रत्येकाला गरज आहे. कारण का धीर काय करतं माहिती आहे का, आम्हाला परिपूर्ण करत असतं. देवाची आमच्या प्रत्येकाच्या जीवनासंबंधी इच्छा हीच आहे की आम्ही प्रत्येकाने परिपूर्ण व्हावं. आणि परिपूर्ण होण्यासाठी आम्हाला धीराची गरज आहे. आणि धीर त्यावेळेस उत्पन्न होतो ज्यावेळेस आम्ही परीक्षेतून जात असतो. आमच्या विश्वासाची परीक्षा होते. त्याचप्रकारे आम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या परीक्षेला तोंड देतो, त्यावेळेस या सर्व गोष्टी घडत असतात. दुसरी गोष्ट आम्ही देवाच्या वचनातून वाचूया. रोमकार्सपत्राचा 5वा अध्याय 3, 4 आणि 5 वचन काय सांगता मला. इतकेच नाही तर संकटातही अभिमान बाळगतो, कारण आपल्याला ठाऊक आहे की संकटाने धीर, धीराने शील व शीलाने आशा निर्माण होते. आणि आशा लाजवत नाही, कारण आपल्याला दिलेल्या पवित्र आत्म्याच्या द्वारे आपल्याला अंतःकरणात देवाच्या प्रीतीचा वर्षाव झालेला आहे. आणि म्हणजे मी या ठिकाणी पाहतो देवाचं वचन सांगतं की आम्ही जे संकटात आहे ते संकटांचा अभिमान बाळगतो. पौल या ठिकाणी फार सुंदररित्या म्हणतो, आम्ही संकटांचा अभिमान बाळगतो. त्यांनी या ठिकाणी म्हणलेलं आहे की ज्यावेळेस आम्ही संकटातून जातो त्यावेळेस आम्ही आनंद मानावा, यासाठी की की त्याच्याद्वारे देव आम्हाला त्याचं सामर्थ्य प्रगट करत असतो. आणि ते सामर्थ्य प्रगट करत असताना ज्यावेळेस आम्ही अशा प्रकारच्या संकटातून जातो त्यावेळेस गौरव सुद्धा देव त्याचं आमच्या जीवनामध्ये प्रगट करत असतो. आणि मी पाहतो की जे संकट आमच्या जीवनामध्ये येतात त्या संकटाच्या द्वारे धीर उत्पन्न होतो. मी तुम्हाला सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे धीर कसा उत्पन्न होतो आणि धीराला आपलं काम करून देणं अतिशय गरजेचं आहे. आणि म्हणजे पाहतो की ज्यावेळेस आम्ही अशा प्रकारच्या धीरातून संकटातून जात असतो त्यावेळेस या सर्व गोष्टीच्या द्वारे आमच्या जीवनामध्ये धीर उत्पन्न होतो. आणि पुढे असं म्हटलेलं आहे, धीरातून काय होतं, शील उत्पन्न होतं. इंग्लिशमध्ये त्याला कॅरेक्टर म्हटलेलं आहे. आणि मला माहिती आहे की आमच्या जीवनामध्ये आमचं कॅरेक्टर असणं अतिशय गरजेचं आहे. कॅरेक्टर काय माहिती आहे का, की आम्हाला माहिती आहे की असे इंग्लिशमध्ये कोट आहे की ते म्हणतं की युअर टॅलेंट्स कॅन टेक यू अप देअर बट युअर कॅरेक्टर विल कीप यू देअर. म्हणजे तुमच्यामध्ये पुष्कळचं कलाकौशल्य असेल, टॅलेंट असेल, त्याच्यामुळे कदाचित तुम्ही वर पोहोचाल, पण जर तुमच्यामध्ये कॅरेक्टर असेल तर तुम्ही त्या ठिकाणी राहू शकता नाही. म्हणून मला माहिती आहे की ज्या धीर आम्ही धीराने सहन करतो त्यास आमचं कॅरेक्टर प्रगट होत असतं, कॅरेक्टरमध्ये डेव्हलपमेंट होत असते. मला माहिती आहे की कॅरेक्टर आमच्या प्रत्येकाच्या ख्रिस्ती विश्वासाने नात्याने आम्ही जगत असताना फार महत्त्वाचं आहे. कॅरेक्टरच्या विषयी अजून एक असं म्हटलेलं आहे की कॅरेक्टर्स व्हेन यू व्हॉट यू डू इन द डार्क. म्हणजे ज्यावेळेस कोणीच तुम्हाला पाहत नाही त्यावेळेस तुम्ही नेमकं काय करत असता, त्याच्यामुळे आमचं कॅरेक्टर डेव्हलप होत असतं. आणि मग आम्हाला माहिती आहे की धीरामुळे कॅरेक्टर डेव्हलप होतो, कॅरेक्टरमुळे आशा उत्पन्न होते. आणि मला माहिती आहे की आशा विषयाचं म्हणलेलं आहे की ज्यास एखादा आम्ही पाहतो की ह्याच्यात ज्या सोन्याच्या विषयी मी उदाहरण तुम्हाला सांगितलं की सोन्याला ज्यावेळेस आम्ही त्या अग्नीतून देतो त्यास त्या अग्नीतून जात असताना एक प्रकारचं ते निखरून निघतं. आणि त्याचप्रकारे मी पाहतो की ह्या आशेविषयी सुद्धा आम्हाला पाहायला मिळतं. आशा सुद्धा तशीच आहे की ज्यावेळेस आम्ही त्या संकटातून जातो त्यास आशा सुद्धा आमच्या जीवनामध्ये निखरून निघत असते. आणि मी पाहतो की ही आशा केवळ आम्हाला देवापासून प्राप्त झालेली आहे. आणि आम्हाला माहिती आहे की जरी आम्ही संकटातून जात आहोत, अडचणीतून जात आहोत, समस्येतून जात आहोत, तर आमची आशा ही आहे की एक दिवशी या सर्व संकटातून देव आम्हाला सोडवणार आहे. आम्हाला माहिती आहे की ख्रिस्ताला जे ओळखतात, ख्रिस्तावरती जे लोक विश्वास ठेवतात आणि जे ख्रिस्तावरती विश्वास ठेवत नाही यांच्यामध्ये एक मोठा फरक आहे की जे विश्वास ठेवत नाही त्यांना कोणत्या प्रकारची आशा नाही आहे, पण ख्रिस्तावर विश्वास ठेवलेल्या लोकांना आशा आहे की देव त्या संकटातून, त्या अडचणीतून त्यांना पार घेऊन जाणार आहे. कारण देवाचं वचन सांगतं धार्मिकाला बहुत कष्ट होतात पण परमेश्वर त्या सर्वातून त्याला पार देतो. ह्याचाच अर्थ असं आहे की देवाचं अभिवचन आम्हा प्रत्येक संबंधाने ही आहे की ज्यावेळेस आम्ही देवावरती भरोसा ठेवतो, विश्वास ठेवतो, आमची आशा त्याच्यावरती, तर तो मला त्या संकटातून पार घेऊन जाणार आहे. आणि असं म्हणलेलं आहे, आशा कधीच आमचं मनोभंग करत नाही किंवा आशा आम्हाला कधीच निराश करत नाही. मला समजू द्या की देवाने जी आमच्या अंतःकरणामध्ये आशा दिलेली आहे ती आशा त्या पवित्र आत्म्याच्या जे प्रीती आमच्या जीवनामध्ये आहे त्याच्याद्वारे सील करण्यात आलेली आहे. आणि मला माहिती आहे की तो पवित्र आत्मा आमच्या जीवनामध्ये आजही कार्य करतो आणि त्या प्रीतीने त्याने आम्हाला प्रत्येकाला बांधलेलं आहे आणि त्या प्रीतीने आम्हाला प्रत्येकाला बांधलेलं आहे. आणि मग आम्हाला माहिती आहे की ज्यावेळेस आम्ही त्याच्यामध्ये राहतो त्यावेळेस त्या प्रीतीचा अनुभव तो आम्हाला प्रत्येकाला देत असतो. आणि मग आम्हाला माहिती आहे की जे प्रीती देवाने आमच्या प्रत्येक जीवनामध्ये देऊ केलेली आहे त्याचा परिणाम काय आहे माहिती आहे का, की आम्हाला एक विशेष प्रकारची कृपा प्राप्त झालेली आहे. आणि ती कृपा अशा प्रकारची आहे की जी प्रीती देवाने, द लव्ह ऑफ गॉड इज शेड फार अब्रॉड, म्हणजे तो सुगंध देवाने जी आमच्यावरती प्रीती केली त्याचा प्रगट करण्यात येत आहे. आणि म्हणजे पाहतो की ज्यावेळेस आम्हाला जाणीव होते की देव आमच्यावरती प्रीती करतो, याचा जर आम्हाला अनुभव करतो किंवा आम्ही त्याचं
अनुभव आमच्या जीवनामध्ये येतो, त्याच आम्हाला कळतं की त्याच्याद्वारे आम्हाला एक प्रकारची आशा प्राप्त होते. आणि ही आशा केवळ ते पुरतं मर्यादित न राहता की आम्ही जे देवापासून सहन करतो किंवा जे संकट आम्हाला येतात ते सुद्धा सहन करण्याची ताकद त्याच्याद्वारे आम्हाला प्रत्येकाला प्राप्त होत असते. आणि मग आम्ही पाहतो की ती आशा देवाने प्रत्येकाला देऊ केलेली. पहिले पेत्रेचं 4 अध्याय 13 वचन ज्यास मी वाचतो त्या ठिकाणी असं म्हणलेले, ज्या अर्थी तुम्ही ख्रिस्ताच्या दुःखाचे वाटेकरी झाले आहात त्या अर्थी आनंद करा, म्हणजे त्याचे गौरव प्रगट होण्याच्या वेळेसही तुम्ही उल्हास व आनंद कराल. मग आम्हाला पाहायला मिळतं की ज्यास आम्ही संकटातून जात असतो त्यास आम्ही दुःख न करता आनंद करणं अतिशय गरजेचं आहे. कारण का जे जे लोक ख्रिस्ताच्या दुःखाच्या सहनामध्ये भागी पण केलेले, पाठेकर झालेले, ते त्याच्या गौरवामध्ये सुद्धा भागी पण करणार आहेत. आणि मग या ठिकाणी पाहायला मिळतं की ख्रिस्ती विश्वासणाऱ्या नात्याने जगत असताना, आम्ही देवाचं मूल या नात्याने जगत असताना आमच्या जीवनामध्ये येणाऱ्या प्रत्येक ज्यावेळेस आम्ही कमतरतेची भास होते, अशा प्रकारचे कठीण प्रसंगातून आम्ही जात असतो, तरी ती ख्रिस्ताची प्रीती आम्हाला आवरून धरत असते. आणि आम्ही पाहतो की जरी आम्हाला संकटातून जावं लागतं त्यावेळेस आम्ही कोणत्या प्रकारे दुःख मानू नये किंवा त्याच्याविषयी आश्चर्य प्रगट करू नये, किंवा एवढंच केवळ नाही तर आम्ही ज्या प्रकारच्या संकटातून जातो त्यावेळेस आम्हाला काहीतरी वेगळं घडतंय असं आम्ही मानू नये. कारण का ख्रिस्ता सुद्धा या संकटातून गेलेला आहे, आणि तो जर या संकटातून गेलेला आहे तर निश्चितच त्याचे अनुयायी नात्याने आम्हाला सुद्धा या संकटातून जावं लागणार आहे. पण आम्ही धीराने या संकटातून जाणं गरजेचं आहे, आनंदाने या संकटातून जाणं गरजेचं आहे. कारण का ज्यावेळेस आम्ही धीराने आणि आनंदाने जाणार आहोत तर जसं आम्ही त्या संकटातून जातो तसंच त्या गौरवामध्ये सुद्धा आम्ही त्याच्याबरोबर प्रवेश करणार आहे. पहिले पेत्रेचा 5 अध्याय 10 वचन आपण ज्यावेळेस वाचतो त्या ठिकाणी असं म्हणले, आपल्या सार्वकालिक गौरवात यावे म्हणून ज्याने येशू ख्रिस्तामध्ये तुम्हाला पाचारण केले, तो सर्व कृपेचा देव तुम्ही थोडा वेळ दुःख सोसल्यावर स्वतः तुम्हाला पूर्ण व दृढ व सबळ करेल. याचा अर्थ असा आहे की ज्यावेळेस आम्ही हे दुःख सहन करतो त्यावेळेस आम्हाला सार्वकालिक गौरव प्राप्त होतं, इटर्नल ग्लोरी. मला माहिती आहे की आमचं दुःखाविषयी असं म्हणले ते दुःख क्षणिक आहे. मोशे सुद्धा म्हणला, पापाचं क्षणिक सुख भोगण्यापेक्षा देवाच्या लोकांबरोबर दुःख सोसणे त्यांनी पसंत केले. म्हणजे जे काही दुःख, जे काही चुकीच्या गोष्टी आमच्या जीवनामध्ये त्या सर्व क्षणिक आहे, पण जे काही गौरव आम्हाला प्राप्त होणार आहे ते सार्वकालिक असणार आहे. आम्ही पाहतो या ठिकाणी तो पौल त्या ठिकाणी प्रार्थना करत आहे की त्या सर्व कृपेचा देव, तिथं आम्हाला तो प्रार्थनेची सुरुवात करत असताना म्हणतो की सर्व कृपेचा देव म्हणजे तो आमच्यावरती कृपा करणारा परमेश्वर आहे. आणि त्याची कृपा आम्हाला यासाठी प्राप्त झालेली आहे की आम्ही सार्वकालिक जे गौरव आहे ते आम्हाला आमच्या जीवनामध्ये प्राप्त व्हावे. आणि मग तो म्हणतो तुमचं दुःख जरी थोड्या वेळसाठी आहे तरी तुम्हाला गौरव जे प्राप्त होणार आहे ते सार्वकालिक असणार आहे. आणि ते काय करणार आहे माहिती का, ते दुःख आम्हाला काय करणार आहे तर ते आम्हाला रिस्टोर करणार आहे, रिस्ट्रेन करणार आहे. आणि एवढंच कळलं आहे तर मला माहिती आहे की जी कृपा देवापासून प्राप्त होती त्या कृपेच्या द्वारे आम्हाला पुनर्बांधणीचा अनुभव येतो, बदलल्याचा अनुभव येतो, समाधानाचा अनुभव घडतो. आणि एवढंच केवळ नाही तर त्या कृपेच्या द्वारे देव आमचं तारण करतो. आणि मला माहिती आहे की ज्या लोकांना देवाने पाचारण केलेले आणि त्या कृपेचा अनुभव त्याला आलेला आहे त्या सर्व लोकांना त्यांनी ते सार्वकालिक गौरव आणि आनंद प्रत्येकाला देऊ केलेले आहे. आणि आपण पाहतो की जर आम्ही त्याचे वारस आहोत, प्रभू ख्रिस्तामुळे जर आम्ही त्याचे वारस झालेले आहोत तर आम्ही ज्यावेळेस या जगामध्ये दुःख सोसतो तर ते क्षणिक आहे, पण सदा सर्व काळ आम्ही देवाबरोबर आनंद उपभोगणार आहोत. आणि मग तुम्ही पाहतो या सर्व गोष्टीच्या द्वारे आम्हाला पाहायला मिळतं की त्याच्याद्वारे देव आम्हाला प्रस्थापित करतो, आम्हाला सबळ करतो, आम्हाला एवढंच कळलं तर सेटल करतो. आणि ती सेटलमेंट कशामुळे होती माहिती का, देवाच्या कृपेमध्ये आम्ही सेटल होत असतो. आणि मग आम्ही या सर्व गोष्टीतून जात असताना हे सर्व गोष्टी सहन करू शकतो. त्याचं कारण काय माहिती का, देव आमच्याबरोबर या सर्व गोष्टीमध्ये असतो आणि तो आम्हाला घडवत असतो, बनवत असतो आणि तो आम्हाला परिपूर्ण करतो. त्या संकटातून आम्ही जेव्हा जातो त्याच तिसरं म्हणजे आम्ही प्रत्येकाने परिपूर्ण व्हावं, म्हणजे परफेक्शन अटेंड करावं. आम्हाला प्रत्येकाला वाटतं आम्ही परिपूर्ण व्हावं, पण जर आम्हाला परिपूर्ण व्हायचं असेल तर या संकटातून, या दुःखातून आम्हाला जावं लागतं. आणि ज्यावेळेस आम्ही याच्यातून जातो त्यावेळेस जेव्हा धीर आमच्यावरती काम करतं त्यावेळेस ते परिपूर्णतेचा अनुभव आम्हाला प्रत्येकाला घडत असतो. आणि जे काही देवाने अभिवचनं दिलेले आहेत ते अभिवचनं प्रार्थनेच्या द्वारे आम्ही या सर्व गोष्टी कृपेच्या द्वारे मिळवणं अतिशय गरजेचं आहे. देव करूया करण्यासाठी देव तुम्हाला प्रत्येकाला सहाय्य मदत करू. आपण प्रार्थना करूया. स्वर्गीय प्रेमळ पिते, आम्ही सुद्धा धन्यवाद करतो, तुझी स्तुती करतो, तुझ्या वचनाद्वारे तू आमच्या प्रत्येकाच्या अंतकरणाशी आज बोललेलं आहे. प्रभू मी प्रार्थना करतो तुझं वचन सजीव, सतेज, दुधारी तलवारीपेक्षा तीक्ष्ण, जीव व आत्मा, मज्जा व सांधे या सर्वांना भेदून आरपार जातं. प्रभू आज तुझ्या वचनाद्वारे तू आमच्या प्रत्येक संगती बोललेलं आहे की अनेकदा आम्हाला दुःखातून, संकटातून, क्लेशातून जावं लागतं माझ्या देवा, पण ते दुःख आमच्या जीवनामध्ये येतं त्याचं काही कारण असतात माझ्या देवा. प्रभू त्या दुःखातून आम्ही जात असताना आम्ही आनंद करावा,
आम्ही धीराने त्या दुःखातून जावं, सहन करावं माझ्या देवा, कारण त्याच्याद्वारे तो आम्हा प्रत्येकाला परिपूर्ण करत असतो. एवढंच केलं नाही तर तो आम्हाला सबळ करत असतो, तो आम्हाला बदलत असतो माझ्या देवा. आणि एवढंच केलं नाही तर त्या ख्रिस्ताच्या प्रतिरूपाचं तो आम्हाला बनवत असतो. आणि आमच्या प्रत्येकाची इच्छा हीच आहे की आम्ही तुझ्यासारखं बनावं, त्या ख्रिस्तासारखं बनावं. यासाठी आम्हा प्रत्येकाला तू सहाय्य कर, मदत कर. आज मी प्रार्थना करतो, आम्हा प्रत्येकाला दुःखातून जात असताना आनंद करण्यासाठी तू शिकव, अशी प्रार्थना विनंती करतो. मान सन्मान करू तुझ्याच नाव देत येशूच्या प्रेम गुणांनी मागतो, म्हणतोय आमेन. आता देवबापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांबरोबर आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. गॉड ब्लेस यू.